कुणाकडे तरी काय सर ठेवायला जय मंगलम जय नमः पार्वती Raja Maule
थोडं पटपट चला.
पंचाक्षरे जप्यताम् पंचाचार्यचयोजताम् पशुपते पंचानना पूज्यताम् पंचक्लेशगणोर्ध्यताम् भ्रमकरः पंचायुधो भ्रश्यताम् पंचाचार्यं पराम्बुजे सुसतम् चेतः समाधेयताम् ओम आरती सद्गुरुनाथा दोन्ही कर जोडून शरणी हे वीरमाता दोन्ही कर जोडून शरणी हे वीरमाता सगुण आरती निर्गुण वाळो कल्पने करत घालो दीप पाजळो
स्वागत. आणि वेदगोल झाल्यानंतर मग या ठिकाणी त्यांचं आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे. गुरुवर्यांचं स्वागत आपण गणेश शारदा गुरुभ्यो नमः. हरः ओम पंचाननं भूतान् पंचाक्षरमनोहमान् पंचसूत्रप्रभो वन्दे विश्वविद्याविबोधकम् विश्वमन्यं प्रभवन्ते
सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज की, भारत माता की, हर हर वंदे भारत माता की। भक्तांच्या हृदयात वसली, धन्य धन्य शंभुलिंग शिवाचार्य माबले। भक्तांच्या हृदयात वसली, संत या जगाला संत या जगाला हवे, संत या जगाला शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला। संत या जगाला हवे, संत या जगाला, संत या जगाला हवे, संत या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला। या जगाला हवे, या जगाला, या जगाला हवे, या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला। अंगवरे भगवे वस्त्र परिधाना, अंगवरे भगवे वस्त्र परिधाना, अंगवरे भगवे वस्त्र परिधाना, अंगवरे भगवे वस्त्र परिधाना, विश्वाचे आज लाभो करण्या कल्याण, विश्वाचे आज लाभो करण्या कल्याण, त्यागिले दयाने त्यागिले दयाने या माया मोहाला, त्यागिले दयाने या माया मोहाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला। या जगाला हवे संत या जगाला, संत या जगाला हवे, संत या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला। शंभुलिंग शिवाचार्यचे अमृतवाणे, शिवभक्ताच्या वो पडताच काने, शंभुलिंग शिवाचार्याचे अमृतवाणी, शिवभक्ताच्या पडत्यात काने। शंभुलिंग शिवाचार्याचे अमृतवाणी, शिवभक्ताच्या वो पडताच काने, शंभुलिंग शिवाचार्याचे अमृतवाणी, शिवभक्ताच्या पडते काने। दूर करे मानवाच्या दूर करे मानवाच्या शरीर विकाराया, दूर करे मानवाच्या शरीर विकाराया, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला। संत या जगाला हवे, संत या जगाला, संत या जगाला हवे, संत या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला, शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला। चंदना प्रमाणे देह झिजवणे, प्रमाणे देह झिजवणे, चंदना प्रमाणे देह झिजवणे,
चरणाला शंभोलिंग शिवाचार्य हवे या जगाला शंभोलिंग शिवाचार्य हवे या जगाला शंभोलिंग शिवाचार्य हवे या जगाला संकया जगाला हवे संकया जगाला संकया जगाला हवे संकया जगाला शंभोलिंग शिवाचार्य हवे या जगाला शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला हे संत या जगाला संत या जगाला हवे संत या जगाला संत या जगाला हवे संत या जगाला शंभोलिंग शिवाचार्य हवे या जगाला शंभोलिंग शिवाचार्य हवे या जगाला शंभोलिंग शिवाचार्य हवे या जगाला संकया जगाला हवे संकया जगाला संकया जगाला हवे संकया जगाला शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला शंभुलिंग शिवाचार्य हवे या जगाला लिंगं सदा धार्यतां नित्यं जङ्गमैक्यतां प्रियतरं आदोदकं पेयताम् आपल्या सर्वांच्या वतीनं आणि समस्त वीरशैव लिंगायत समाज पाटोदा यांच्या वतीनं मंचावरती उपस्थित सर्व प्रतिनिधी गुरुवर्यांचा सत्कार सन्मान करत आहेत आणि गुरुवर्यांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेत आहेत. धन्यवाद. आता या ठिकाणी गुरुवर्यांचा यथोचित सन्मान सत्कार संपन्न झाले. महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. गुरु थोर की देव थोर म्हणावा नमस्कार आधी कोणा करावा मना माझी या गुरु थोर वाटे जयाच्या कृपा प्रसादे शिवराज भेटे. प्रथमतः श्री गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार व आपणा सर्वांना माझा शरणोशरणार्थ. आज आपल्या पाटोदा नगरीमध्ये अतिशय आनंदात व उत्साहात श्री गुरु षटस्थल ब्रह्मी 108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे आगमन झाले. आपले परमभाग्य की आज आपल्या या पाटोदा नगरीला श्री गुरूंचे चरण लाभले. धन्य धन्य गुरुमाय आज देखिले ते पाय तुझं पाहता माऊली पापताप दैन्य गेले. खरंच आज गुरुमाऊलींचे चरण पाहिले आणि मनाला खूप आनंद झाला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे आपण म्हणून मोकळे होतो खरे, पण गुरु या शब्दाचा नेमका अर्थ काय आपणास माहिती आहे का? अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक म्हणजे गुरु. सर्वजण अतिशय आतुरतेने आजच्या दिवसाची वाट पाहत होते, कारण हा असा नयनरम्य सोहळा या पाटोदा नगरीमध्ये होणार असे कळताच अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वजण या कार्यक्रमाच्या तयारीला लागले होते. मी वयाने लहान आहे तरीही आपल्यासमोर बोलवायचा प्रयत्न करत आहे. माझ्यापेक्षा अधिक माहितीचे व ज्ञान आपल्याकडे आहे आणि आता थोड्याच वेळात आपण श्री गुरूंच्या मुखारविंदातून त्यांच्या अमृताहूनही गोड त्यांचे आशीर्वचन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचेही सोने होते, त्याप्रमाणे गुरुच्या सान्निध्यात राहिल्याने मानवी जीवनाचे कल्याण होते. आणि म्हणूनच या पृथ्वी तलावर माता माऊली आणि गुरु माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकराचं कल्याण करण्यासाठीच अवतरली आहेत. आपण सर्वजण गुरूंचे वचनामृत ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहात हे मी जाणतो. त्यामुळे माझे 2 शब्द थांबवतो. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद शास्त्री. अतिशय सुंदर आणि थोडक्यात या ठिकाणी सादर केलं. खरं म्हणजे आपल्या सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्या घरातील जे मुलं असतील, लहान मुलं असतील, कुमार वयातील मुलं असतील, त्यांना जर आपण याच वयामध्ये ज्ञान देत गेलो तर त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी
धर्म, गुरु, आपलं कुळ काय आहे, आपण कुठल्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत, या सर्वांची माहिती घरातूनच होत राहते. त्यामुळं आता अमरस्वामींनी जे सुंदर आणि थोडक्यामध्ये प्रास्ताविक केलं ते सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण सर्वांनी आपल्या घरामधील लहान मुलांना, आपल्या पाल्यांना आवर्जून आपले गुरु कोण आहेत, आपलं कुळ काय आहे, आपण कुठे जन्माला आलेलो आहोत आणि आपण कसे श्रेष्ठ आहोत हे आपण सर्वांनी समजून सांगितलं पाहिजे. धन्यवाद अमरस्वामी. यानंतर या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो श्री बालासाहेबजी देशमुख यांना, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई, की त्यांनी व्यासपीठावरती येऊन गुरुवर्यांच्या समोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धर्मसंस्कार व धर्मदीक्षा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्व श्रद्धास्थान, आपलं सर्वांचं आदरणीय स्थान श्री श्री 108 शिवाचार्य महाराज आंबेजोगाईकर इथं उपस्थित झालेले आहेत. मंचावर उपस्थित असणारे सर्व संगीतमय भजनानं आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी आणि महाराजांचं स्वागत करण्यासाठी आणि कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी उपस्थित असणारे सर्व त्यांचं सुद्धा गावाच्या वतीनं स्वागत करतो. इथं उपस्थित असलेले सर्व गावातील ज्येष्ठ बंधू, नागरिक, महिला भगिनी, मित्रांनो, आज या ठिकाणी सर्व जे संयोजक आहेत, मग अध्यक्ष शैलेश झिरमिरे असतील, उपाध्यक्ष दिनकर तोडकर असतील, तेवढंच त्यांना ताकदीनं सर्व मार्गदर्शन करणारे, सहकार्य करणारे आनंद स्वामी, किसन तोडकर, सर्व लिंगायत समाजातील तरुण बांधव आणि माता भगिनींनो, आमच्या माहितीप्रमाणे आपल्या गावात हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि वीरशैव समाजाची दीक्षा आणि धर्मसंस्कार म्हणलं तर हा विषय एकट्या वीरशैव समाजापुरता मर्यादित राहत नाही. धार्मिक कार्य म्हणलं, संस्कार म्हणलं, भजन कीर्तन म्हणलं की सर्व आपल्यांना, सर्व धर्मजातीच्या लोकांना कसं एकीने राहायचं आणि माणूस धर्म कसा मोठा आहे याची दीक्षा, याची शिक्षण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्या गावातील लिंगायत समाज सर्व जाती धर्मांच्या कार्यक्रमासाठी, गावातील सर्व कार्यक्रमांसाठी, सर्व जयंतीसाठी असेल, धार्मिक कार्य असतील, यासाठी आम्ही उघड्या डोळ्यानं बघतो की आपलं आर्थिक मदत तर असतीच, त्याचबरोबर आपलं शारीरिक मदतसुद्धा, आपला वेळ, आपले परिश्रम, आपले कष्ट सगळ्यात अग्रेसरपणे ही भूमिका वीरशैव या गावातील समाज निभावतो. त्याबद्दल मी सुद्धा गावाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. ते सगळ्यांच्या टाळ्या वाजवून या ज्यांनी हा अतिशय सुंदर कार्यक्रम घडवून आणला त्यांचेसुद्धा मी गावाच्या वतीनं अतिशय हार्दिक अभिनंदन करतो. आणि श्री श्री शिवाचार्य महाराज यांच्या परवानगीने त्यांना आदरस्थान ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. देशमुख साहेब. यानंतर सौ महानंदाताई हरंगुळे यांना विनंती करतो त्यांनी गुरुवर्यांसमोर आपलं मनोगत व्यक्त करावं. सौ महानंदाताई हरंगुळे. ब्रह्मांड नायकाचा नायक शंभूच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून, तसेच गुरुमौली शंभोलिंग शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून, लिंगाख्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून, तुम्ही सर्व आलेले सद्भक्तजन तुमच्याही चरणी विनम्र अभिवादन करून, तुम्ही गुरुमाऊलीच्या प्रवचनासाठी इथं आलेला आहात, तुम्हाला त्याची आशा लागलेली आहे. परंतु मी माझं मनोगत 5 मिनिटामध्ये सादर करणार आहे. आपण आज ह्या पाटोदा नगरीमध्ये शिवदीक्षा संस्कार उद्या होणार आहेत. त्यासाठी स्वामी परिवार आणि सर्व लिंगायत समाजांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. ह्या कार्यक्रमाची आवश्यकता का वाटली स्वामींना ह्या कार्यक्रमाची आवश्यकता? कारण गुरुमाऊलीच्या आशीर्वादाशिवाय मनुष्य जन्माची सुरुवातच होत नाही. बघा, हा जो शारीरिक जो जन्म झालेला आहे, हे शरीर प्राप्त झालं आपल्याला आईच्या गर्भामधून. ते शरीर संसार, घरबार, परिवार सांभाळण्याच्या लायकीचं असतं. परंतु
गुरुदीक्षा झाल्याशिवाय आपल्याला पूजा करणं, तीर्थयात्रा करणं किंवा साधना करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून गुरुमाऊलीचं जीवनामध्ये, तुमच्या लहान मुलांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आगमन व्हावं, त्यांचा आशीर्वाद प्राप्तच व्हावा. म्हणून ह्या स्वामी परिवारानं किंवा लिंगायत परिवारानं, इथल्या सगळ्या लोकांनी ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांच्याही चरणी मी अनंत कोटी प्रणिपात करते. असे कार्यक्रम करावे लागतात. असे कार्यक्रम केल्याशिवाय प्रकाश पडत नाही बघा. म्हणून गुरुमाऊली तुमच्या गावाला आलेले आहेत आणि उद्या दीक्षाचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमामधून बऱ्याच लहान मुलांना, वृद्धांना, सगळ्यांना दीक्षेची प्राप्ती होणार आहे. संसारामध्ये आपण माऊली आईला म्हणतो. ही जी माऊली असते बघा आई, ती अन्न रसाचा घास देते आणि शरीराला पुष्टी देते. परंतु गुरुमाऊली काय करतात? गुरुमाऊली तर ब्रह्मरसाचा घास भरवतात आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतात. तत्वमसी ते तूच आहेस ह्याचे ज्ञान, ह्याचं जाणीव करून देतात. म्हणून ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरुमाऊलीचं आगमन झालं, दीक्षा प्राप्त करून, त्यांच्या आयुष्यामधलं जसं वसंत ऋतूमध्ये पालवी झाडाची जुनी पालवी गळून जाळते आणि नवीन पानं येतात, तसंच गुरुदीक्षा झाल्यानंतर जुने विचार, फुरसटलेले विचार निघून जातात आणि जीवनामध्ये नवीन अशी पालवी फुटते. गुरुमाऊलीच्या आशीर्वादामुळं आपलं जीवन धन्य होऊन जातं. त्यांचे चरण इथं लागलेले आहेत आणि त्यांच्या प्रवचनाची तुम्हाला ओढ लागलेली आहे. मी काय उभारले येऊन असं तर वाटू देऊ नका. म्हणून मी माझे 4 शब्द गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण करते आणि तुमच्याही सर्व सद्भक्ताच्या चरणी विनम्र अभिवादन करून माझी वाणीला विराम देते. यानंतर मी माहिती आता जनाबाई कापसे या गुरुवर्यांसमोर आपलं मनोगत व्यक्त करतील. आहे कोकिळा गाणे गात आहे. या रम्य वातावरणामध्ये भाषणात 4 शब्द सांगत आहे. म्हणजे आज आपल्या गावाला आज दिवस सोनियाचा झाला, उदय भाग्याचा. वीर शिवाचाच उदय झाला नाही तर साऱ्या गावाचा, पाटोदा नगरीचा उदय झाला आहे. उदय झाला म्हणजे ही अशी कधीच योग येणार नव्हता. पण ज्याचे पुण्य आहे, ज्यांच्या आईची वडिलाची पुण्य असते त्यांच्याच योग जे येत असते. आज गुरु येणे गावाला म्हणजे खूप मोठी हे आहे. आज गुरुचे पाय लागणं, गुरुचे चरण, त्यांच्या खालची पायाची माती जरी आपल्या पायाला लागली तरी आपल्या जीवनाचं कल्याण झालं. आई आपले गुरु म्हणजे आईवडील, पहिले आईवडील गुरु आपले, दुसरे शंभूचार्य गुरु, अंबाजोगाईचे गुरु आपले, तिसरे शाळातले गुरुजी आपले. म्हणजे जसे काय आता उद्याच्याला दीक्षा देताना गुरुजी महाराज सांगतात की कसे संस्कार करायचे, कसं राहायचं, कशी पूजा करायची, कसं आपण वीरशेवामध्ये राहायचं, कसं काय करायचं, हे सगळे उद्याच्याला आपल्याला जसं काय शाळेमध्ये गुरुजी सांगतात 1-2 तसेच आपल्याला उद्याच्याला गुरुजी दीक्षा देणार आहेत. मला काय म्हणतात, आपण तर दीक्षा घेतात पण चिमण्याने सुद्धा गुरु केलेला आहे. सकाळी उठलं की चिमण्या चिव करीत नाहीत, शिवा करतात चिमण्या. पण आपण तोंडानं आपल्या शिवा म्हणत नाहोत. ही आपली किती ही आहे. म्हणजे आपल्या खूप अन्याय झाला आहे. तर आज बरं झालं, आपल्या गावाला खूपच आनंद झाला आहे त्या शिवाचार्य आल्यामुळं. पण आज लहान मुलांना दीक्षा देणं म्हणजे हे ते संस्कार चांगले होणे. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. याला मनोगत नाही म्हणता येत. गुरु गावामध्ये आल्यानंतर जो आनंद झालेला आहे तो आनंद त्यांच्या शब्दामधून बाहेर पडला. किती आनंद एखाद्याला होऊ शकतो तो आत्ता ताईंनी आपल्यासमोर त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केलं. धन्यवाद. यानंतर माहेश्वर मूर्ती श्री अनंत स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी आलेल्या सर्वांचं एकदा शब्द सुमनाने स्वागत करावं. संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. भगवान शिवशंभूच्या चरणी नतमस्तक होत श्री गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत. मागील 1.5 महिन्यापासून जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी सर्व समाज बांधवांनी एक अशी दिशा गावाला द्यायचं ठरवलं की आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी शिवदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करायचा. आणि याच्या आमच्या एका हाकेला श्री गुरूंनी अगदी तात्काळ असा आशीर्वाद दिला की तुम्ही हे जे कार्य करीत आहात त्या कार्यात मी तुमच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवशी सोबत आहे. त्यामुळं या ठिकाणी गुरूंचे शतशः आभार. आपला शिवदीक्षा करण्याचा उद्देश हाच होता की समाजाला सर्वाधिक मोलाचं योगदान देणारी व्यक्ती कोण असेल तर आपले गुरु आहेत. तुम्ही किती डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, शिक्षक व्हा किंवा उच्च पदावर जा, परंतु गुरुशिवाय हे कोणत्याही गोष्टी शक्य होत नाही. त्यामुळं श्री गुरूंचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभावा, आपल्या आयुष्यात आपण त्या आशीर्वादातून उन्नती करावी याकरिता आपण शिवदीक्षेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि हा सोहळा आपण आपल्या गावापुरताच मर्यादित ठेवलेला नाही, तर आपल्या पंचक्रोशीमध्ये जेवढे काही सगळे सोयरे नातलग असतील या सर्वांना आपण सांगितलं की श्री गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला पाटोदा या ठिकाणी मिळणार आहे. आपण शिवदीक्षा घ्यावी. आणि या आपल्या हाकेला जवळपास 22 खेड्यामधून या ठिकाणी नाव नोंदणी झालेली आहे. 128 जणांनी आजपर्यंत आपल्याकडे इथं नोंदणी केलेली आहे. हा खूप उच्चांक आहे, कारण आम्ही ज्या ठिकाणी शिवदीक्षेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो एक मर्यादित संख्या राहते, परंतु ग्रामीण भागामध्ये पाटोद्यासारख्या आपल्या खेडेगावामध्ये लोकांनी आपल्या हाकेला आणि शिवदीक्षा धर्म स्वीकारण्याकरिता एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याबद्दल बाहेरगावून नावनोंदणी करणाऱ्या चौसाळा असेल, मंगरुळ असेल, आळणी असेल, भावटणा, कुंभेफळ, राडी, धानोरा, पाटोदा या सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. उद्या आपल्याला शिवदीक्षा तर मिळणार आहे, परंतु शिवदीक्षेचं आचरण, शिवदीक्षा घेण्यामागचा उद्देश हे श्री गुरु आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. आपण आज ज्यांना संपर्क झाला आहे, ज्यांनी नावं नोंदवली आहेत त्यांचे तर स्वागतच, परंतु जे कोणी आपले नातलग राहिले असतील दीक्षाचे त्यांनी देखील आज त्यांना संपर्क रात्री करावा. उद्या त्यांनी 9 वाजेपर्यंत या ठिकाणी हजर राहावे. तत्पूर्वी सर्वांनी एकदा श्री गुरूंचा जयघोष करू आणि मी या ठिकाणी विराम देतो. श्री गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय. याचबरोबर सर्व भावटण्याहून आलेले शिवास्वामी असतील, जोडजवळहून आलेले असते आमच्या गौरीशंकरजी महाराज असतील आणि इतर सर्व माहेश्वर मूर्तींचं या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. आंबेजोगाईहून आलेल्या महिला मंडळ यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. बाहेरगावचे एवढं पावसाचं वातावरण असतानासुद्धा आपण सर्वांनी गुरुआज्ञा पाळून हजर राहिलात. खूप छान. आपलं सर्वांचं परत एकदा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत आणि श्री गुरूंच्या चरणी साष्टांग प्रणाम. मी गुरुवर्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व सरभक्तांना या ठिकाणी आशीर्वाद द्यावे. यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात समर्पित करून षटस्थ मेघशाठ सद्गुरू विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आपण ज्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर अगदी साक्षात मन्मथ स्वामीच अवतरले की काय असं वाटतंय ते म्हणजे आपले शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. गुरु महाराज आले तेव्हा आम्ही पाहिलं एवढे आनंदी लोक होते. अरे वरुण राजने सुद्धा गुरु महाराजांचं स्वागत केलेलं होतं. गुरु महाराज येण्याच्या अगोदर वरुण राजने त्याचं कार्य संपूर्ण केलं होतं. गुरु महाराजांचं स्वागत करून त्याने आपणा सर्वांना संधी दिली होती
की तुम्ही सुद्धा सर्वजण गुरुमाऊलींचं स्वागत करा. आणि तो वरुण राजा शांत राहिलेला होता. आजचा अशा प्रकारचा हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. बोर्ड पाहिला आणि फार आनंद वाटला. शिवदीक्षा आणि धर्मसंस्कार, शिवदीक्षा आणि धर्मसंस्कार. वीरशैव लिंगायत धर्माचे संस्कार काय आहेत, वीरशैव धर्मामध्ये कुठले विधी होतात आणि त्या सर्व विधीमध्ये शिवदीक्षा हा सर्वात महत्त्वाचा संस्कार असून तो आपण या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल आपला सर्वांचं, गावकऱ्यांचं, आयोजक, संयोजक, सर्व मंडळी, आपणा सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपणा सर्वांचं खूप खूप आभार. पुनर्मित्तम पुनर्वित्तम पुनर्भार्या, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या, एतत् सर्व पुनर्लभ्य परी दुर्लभो नरदेहा. म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे? पुनर्मित्रम पुनर्वित्तम. पुनर्मित्रम म्हणजे काय, तर मला पुन्हा मित्र मिळेल, मला पुन्हा वित्त मिळेल, म्हणजे मला पुन्हा पैसा मिळेल. पुनर्भार्या म्हणजे कोण, पत्नी मिळेल की नाही, एक गेली तर दुसरी मिळेल. पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या, एतत् सर्व पुनर्लभ्य म्हणजे हे सर्व पुन्हा मिळेल. परिदुर्लभो नरदेहा, हा जो काही नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे हा नरदेह पुन्हा मिळणार नाही. आणि त्यातल्या त्यात वीरशैव लिंगायत धर्मामध्ये हा जन्म मिळणं म्हणजे फार पुण्याची गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांनी फार मोठं पुण्य केलं असलं पाहिजे, म्हणून आपल्याला या कुळामध्ये, आपल्याला या धर्मामध्ये जन्म मिळाला, हे आपलं सौभाग्य आहे. शिवदीक्षा संस्काराची गरज काय असते किंवा शिवदीक्षा संस्कार म्हणजे काय, शिवधर्म म्हणजे काय, वीरशैव लिंगायत धर्म म्हणजे काय, ह्या सर्वांचा उलगडा आपल्या सर्वांना होणार आहे. गुरु करणं म्हणजे काय आहे, तर आपण या कच्च्या मातीच्या मडक्याप्रमाणे असतो. जोपर्यंत आपण मडकं भाजत नाही तोपर्यंत त्यामध्ये पाणी साठवल्या जाऊ शकत नाही. तसंच गुरु महाराज आपल्याला मंत्र देतात. म्हणजे काय, तर आपल्याला या मांसमय पिंडातून मंत्रमय पिंड करतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये चेतना जागृत करतात. मगाशी त्यांनी सांगितलं की जशी काही झाडाची पालवी, जुनी पालवी गळून जाते आणि नवीन पालवी फुटते, त्याप्रमाणेच या ठिकाणी आपल्याला गुरु महाराज उपदेश करत असतात. आता बोलायला वेळ कमी आहे. आपल्या सर्वांचं लक्ष गुरु महाराजांच्या आशीर्वचनाकडे लागलेलं आहे. बोलण्यासारखं खूप आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. मी माझ्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो. गुरु महाराजांचं आशीर्वचन ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेला आहात. उर्वरित उद्या जर संधी मिळालीच तर नक्कीच आपण या विषयावरती बोलणार आहोत. तत्पूर्वी गुरु महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत समर्पित करून ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतो गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं विमलवचनो सर्वधी साक्षिभूतं भावातीतो त्रिगुणरहितो सद्गुरो तन्नमामि सद्गुरो तन्नमामि सद्गुरो तन्नमामि। जया श्री रेणुकाचार्य शिवाचार्य शिखामणि यो वीरशैव सिद्धान्तं स्थापयामास भूतले सर्वलोकोपकाराय यो देवात् परमेश्वरः चरत्यदिरूपेण नमस्ते जंगमात्मने नमस्ते जंगमात्मने। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। सांब सदा शिव 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 सांब सदा शिव। श्री गुरु रेणुकाचार्याय नमः 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 श्री गुरु रेणुकाचार्याय नमः। सांब सदा शिव 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 सांब सदा शिव। श्री गुरु बसव लिंगाय नमः श्री गुरु बसवलिंगाय नमः श्री गुरु बसव लिंगाय नमः श्री गुरु बसवलिंगाय नमः श्री गुरु बसव लिंगाय नमः श्री गुरु बसवलिंगाय नमः श्री गुरु बसव लिंगाय नमः श्री गुरु बसवलिंगाय नमः। सांब सदा शिव 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 सांब सदा
साम शिव ओम शिव साम शिव ओम शिव साम शिव ओम शिव साम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम शिव साम शिव साम शिव ओम शिव साम शिव ओम शिव ओम शिव साम शिव ओम शिव साम शिव ओम शिव साम शिव साम शिव ओम शिव साम शिव ओम शिव साम शिव ओम शिव साम शिव साम शिव महादेव शिव शंकर शंभो महादेव शिव शंकर शंभो उमाकांतार त्रिपुरारे उमाकांतार त्रिपुरारे मृत्युंजय व्रजपद्वज शिवलीला मृत्युंजय शिवध्वजे गंगाधर मुड मदनारे 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 गंगाधर मुड मदना गंगाधर मुड मदनारे गंगाधर मुड मदनारे गंगाधर मुड मदनारे महादेव शिव शंकर शंभो महादेव शिव शंकर शंभो उमाकांतार त्रिपुरारे उमाकांतार त्रिपुरारे मृत्युंजय व्रजपद्वज शिवलीला मृत्युंजय शिवध्वजे गंगाधर मुड मदनारे गंगाधर मुड मदनारे गंगाधर मुड मदनारे गंगाधर मुड मदनारे मुड मदनारे अंबजीर्व पार्वदेव हर महादेव शंभोलिंग शिवाचार्य महाराज की